प्रत्येक निवडणुकीत एखादा मुद्दा गाजतो। निवडणुकीला अवघा आठवडा राहिला असताना चर्चा आहे ती बॅग चेकिंगची। सध्या सगळीकडे नेत्यांच्या बॅगा तपासल्या जातात। खरं तर निवडणुकीदरम्यान अशा तपासण्या होतच असतात, मात्र या तपासण्यांचं अचानक राजकारण सुरू झालंय आणि हे राजकारण नको त्या पातळीवर जाऊन पोहोचलंय। पाहूया या बॅग तपासणीचं राजकारण आणि कुणाच्या बॅगेत काय सापडलं ते। या बॅगांमध्ये दडलंय काय? विकासाचे मुद्दे, प्रचाराचे मुद्दे किंवा मतदारसंघातल्या समस्या? या सगळ्यांपेक्षा या निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ठरलाय तो म्हणजे या बॅगांमध्ये दडलंय काय। 11 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंची यवतमाळमधल्या वणीमध्ये सभा झाली। त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरची आणि त्यांच्या बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली। या सगळ्याचा व्हिडिओ स्वतः उद्धव ठाकरेंनीच काढला। कुठल्या नोकरी कुठल्या शासकीय नोकरी देत बघून घ्या। हा ते पण उघडा काय पाहिजे असेल तर घ्या। तुम्हाला पण ताण लागली असेल पण तुम्ही पण माणसं आहात। उद्धव ठाकरेंनी काढलेल्या या व्हिडिओवर त्यांचे भाऊ राज ठाकरे हे काय म्हणाले ते पहा। व्हिडिओ काढतायत हेलिकॉप्टरमधून तपासणी करताना बॅगेची। त्या निवडणूक आयोगाच्या लोकांना तरी काय कळतं की नाही? कोणाची बॅग तपासायची, कोणाची नाही तपासायची? ज्याच्या हातून पैसे सुटत नाही तो बॅगेत पैसे घेऊन जाणार आहे? एवढं तरी समजायला पाहिजे। आतापर्यंत अनेक शिवसैनिकांना विचारून बघा, अनेक उमेदवारांना विचारून बघा, पैसेच सुटत नाही हातातनं, बॅगेत कोण घेऊन जाणार? काय तपासताय त्याच्या हातामध्ये? सलग दुसऱ्या दिवशी लातूरमधल्या औसामध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅगांची पुन्हा तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर राज्यामध्ये बॅगा तपासण्याचं पेवच फुटलं। भाजपनं फडणवीसांची बॅग तपासल्याचा व्हिडिओ ट्विट केला। उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्याआधीच 7 नोव्हेंबरला फडणवीसांची बॅग तपासल्याचा हा व्हिडिओ असल्याचा दावा भाजपनं केला। आर्णीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगांची तपासणी करण्यात आली होती, पण त्यावेळी आम्ही ना कोणता व्हिडिओ काढला ना कुठली आग पाखड केली असं म्हणत भाजपनं हा व्हिडिओ रिलीज केलाय। माझ्या बॅगा तपासल्या, आम्ही काय त्याचा इश्यू नाही केला। कशाला इश्यू करायचा? जर इलेक्शन कमिशनचं काम आहे, प्रत्येक वेळी तपासल्या जातात। आज काही पहिल्यांदा तपासल्या जात नाही। कोल्हापूरला माझ्या बॅगा तपासल्या, अजून 2 ठिकाणी तपासल्या, पण आम्ही कधी इश्यू नाही केला त्याचा। उद्धवजी निराश झालेले आहेत, त्यांना निकाल काय येणार हे लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे आता इश्यू नसताना इमोशनल इश्यू कसे तयार करायचे हा प्रयत्न ते करत आहेत। फडणवीसांपाठोपाठ दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही बॅगा आणि हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली। अजित पवारांबरोबर 4-5 बॅगा आणि पाण्याच्या बाटल्या होत्या। यासोबतच अजित पवारांच्या बॅगेतून निघाला दिवाळीचा फराळ। माझ्या पण बॅगा तपासलेल्या आहेत। मागं मी परभणीला असताना माझ्या बॅगा त्यावेळेस तपासल्या होत्या। पूर्ण अधिकार बॅगा तपासायचा आहे। आत्ता पण मी जातो। मागच्या लोकसभेला स्वतः मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या। शेवटी आम्ही प्रचाराला कुठंही गेल्यानंतर निवडणूक आयोगानेच सांगितलेलं आहे का ह्यांनी तक्रार केली, विरोधकांनी अशा प्रकारची तक्रार केली की पोलिसांच्या मदतीने ह्या सगळ्या गोष्टी होतात, तर आमच्याबरोबर जर पोलिसांच्या गाड्या असतील तर त्याही तपासा, आमच्याही गाड्या तपासा। बॅगा तपासणीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना टार्गेट केलंय। हे हास्यास्पद आहे। आपल्या इतरांच्या बॅग तपासून घ्यायच्या, मग आपल्या बॅग तपासून शोकेस दाखवायचा। अरे 10 बॅग हेलिकॉप्टरमधून एकनाथ शिंदेंच्या काढल्या गेल्या, त्यावेळेस का तपासणी झाली नाही? काय फॉरेनच्या टूरवर गेले होते एकनाथ शिंदे? एका दिवसाच्या दौऱ्यावर जायचं, 10 बॅगची काय आवश्यकता होती? आणि एक बॅग उचलताना 2-2 जण लागतात काय? 2 बाजूला पकडायला बॅग, त्या बॅगमध्ये काही कापड असलेली बॅग 2 जण लागतात? हे आता गडकरीजी म्हणालेत, फडणवीसजी म्हणालेत आमच्या बॅगा तपासल्या, तो एक दाखवण्याचं सोंग होता। त्यांनी पूर्वीच प्लॅनिंग करून दाखवलं होतं
त्यामुळे मला वाटतं की त्यामध्ये बोलण्यामध्ये काही तथ्य नाही. सातत्याने विरोधी पक्ष नेत्याच्याच बॅगा कशा होतात, उद्धवजींना टार्गेट केलं जाते रोज, उद्धवजींची, मामोल कोल्हेंची, असं कसं होऊ शकतं? आणि तुम्ही बघा योगायोग की या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये फक्त आमच्या गडकरी साहेबांची तपासणी झाली, बाकी कुठल्या नेत्याची झाली? फडणवीसांनी स्वतः ट्विट केलं, आजही त्यांच्या बॅगची तपासणी झाली. आज कशी काय झाली? कारण का टीव्हीवर 2 दिवस एवढं उद्धवजींचं बोलल्यामुळे आज लगेच त्यांची तपासणी झाली. इतके दिवस का नाही झाली आधी? उद्धवजींच्या आधी का नाही झाली? या बॅगांमध्ये नेमकं दडलंय काय या प्रश्नाचं उत्तर देताना राऊतांनी नेमक्या मुद्द्यावर बोट ठेवलंय. आणि प्रत्येक बाबतीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दबावाखाली काम करणारा निवडणूक आयोग, त्या निवडणूक आयोगाच्या कारवाईवरती महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास ठेवता येत नाही. राजकीय पक्षांच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्या बॅगा तपासणं निवडणूक काळामध्ये हे काही चुकीचं असं मी मानत नाही, पण एक साधा सेन्स आहे की जे पैशाचं वाटप किंवा आदान प्रदान होतं ते का उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते आपल्या बॅगातून नेतात का? हा साधा एक सेन्स आहे. खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेने कशा प्रकारे बॅगा आपल्या हेलिकॉप्टरमधून ते वाहत होते हे आम्ही दाखवलंय, त्यावर कारवाई नाही. पण उगाच आपलं हेलिकॉप्टर आलं, विमान आलं की त्याची झडती घ्यायची, हा जो खेळ आहे हा का लोकांना कळत नाही का? कळतो ना, पैसे पोचले लोकांचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याही बॅगांची तपासणी पालघरमध्ये करण्यात आली आहे. पण बॅग चेकिंगचं हे राजकारण कुठल्या पातळीवर गेलंय हे यावेळी समोर आलंय, कारण यावेळी युरिन पॉटच्या मुद्द्याचीही टिप्पणी करण्यात आली आहे. अमित शहाची तपासली साहेब अद्याप आले नाही आले तर मला तपासलीचा व्हिडिओ पाठवायचा. हो साहेब, नक्की. ठीक आहे, नक्की साहेब. हा तुमच्या सगळ्यांचं मी करतोय. मोदींची बॅग तपासतानाचा मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे. हो साहेब. हा तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची. हा व्हिडिओ मी रिलीज करतोय. ठीक आहे, तपासा बॅग माझी, बॅग रिकव्हरी, माझा युरिन पॉट पण तपासा. कपडेच आहेत फक्त, बाकी काही नाहीये. युरिन पॉट वगैरे नाहीये. कपडेच आहेत, युरिन पॉट नाही. निवडणुकीच्या काळात अगदी पंतप्रधानांपासून ते सामान्य माणसांपर्यंत कुणाच्याही बॅगा तपासण्याचे अधिकार निवडणूक अधिकारी आणि पोलिसांना असतात. पण राजकारणाला निमित्तच लागतं, त्यामुळे बॅग चेक करण्यावरून सुद्धा आता राजकारण सुरू झालंय. तुमच्या बॅगा चेक केल्या, आमच्याही केल्या, असा एक नवाच खेळ राज्यात सुरू झालाय. सगळ्याच नेत्यांच्या बॅगांमध्ये फक्त कपडे आणि पाण्याच्या बाटल्या सापडल्या. यात वेगळे ठरले ते फक्त अजित पवार, कारण त्यांच्या बॅगेत सापडल्या लाडू आणि चकल्या. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.